नेहमीचे झाले आहे। उखडलेल्या रस्त्यात अपघात होतात, नागरिकांचा नाहक बळी जातो, तरीही प्रशासन ढिम्म आहे। सावरा एंबूर या रस्त्याची अक्षरशः बिकट अवस्था झाली आहे। तेथे आपल्याला रस्ताच बघायला मिळत नाही, फक्त चोहीकडे खड्डेच खड्डे बघायला मिळतात। पालघर जिल्ह्यामध्ये रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। दररोज या खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत, निष्पाप लोकांचे बळी जात आहेत। पण शासन मात्र झोपेचे सोंग घेत आहे। शासनाला ह्याचे काहीही पडलेले नाही। तर आज आपण मोनोर जवळील दुर्वेस सावरा एंबूर या रस्त्यावर आलेलो आहोत। आम्ही स्वतः ह्या रस्त्याने प्रवास करत आहोत। आम्ही स्वतः बघितलं की ह्या रस्त्यावर अक्षरशः किती मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। गणपती बाप्पा जवळ आल्यात म्हणून येथील लोकांनी हे रस्त्यावर खड्डे आहेत ते खड्डे बुजवण्याचे काम सुरू केलेलं आहे। आपण बघू शकतो का इथे मोठमोठे खड्डे होते, हे खड्डे आज त्यांनी बुजवण्याचे काम केलेले आहेत। येथील सावरा एंबूर दुर्वेस येथील गावातील लोक दररोज येथून प्रवास करत असतात। कोणी जॉबसाठी, कोणी शाळेसाठी येथे प्रवास करत असतात। आपण न्यूज पोलीस रिपोर्टरवर कालच एक बातमी बघितली की सावरा येथील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते, त्यामुळे बस सेवा सुद्धा बंद करण्यात आली होती। तर सावरा येथील महिला तसेच विद्यार्थ्यांनी खड्ड्यावरील खड्ड्यामध्ये जे रस्त्यांवर खड्डे पडले होते ते बुजवण्याचे काम त्यांनी स्वतः हाती घेतलं होतं। ह्याचं शासनाला काहीही पडलेलं नाही। अक्षरशः रस्त्यावर विद्यार्थी उतरले, कारण विद्यार्थ्यांचा तो रोजचा प्रवास चालू आहे। एकंदरीत ही बातमी बघितल्यानंतर असंच वाटलं की जो रस्ता चालू केला होता तेव्हा हा जो रस्ता तयार करण्यात आला होता, तेव्हा जो निधी आला होता, त्या निधीचा पूर्ण उपयोग न करता फक्त हा रस्ता तात्पुरती तयार केला होता। पण आता ह्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। ह्याचा त्रास येथील ग्रामस्थांना, नागरिकांनाच होतो, कारण दररोज ह्या लोकांना इथूनच जीवघेणा प्रवास करावा लागतो। अक्षरशः आम्ही आत्ताच बघितलं का ह्या रस्त्यावर किती मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। कमरेचे तर पूर्ण नुकसान होतेच, पूर्ण शरीर आपटले जाते। तर ह्या रस्त्याची शासनाने खरंच दखल घेणे गरजेचे आहे। या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे परिवहन एसटी महामंडळाची बस सुद्धा येथे बंद झाली होती। पण 2 दिवसापूर्वी तेथील महिला व विद्यार्थ्यांनी त्या रस्त्यावर खडी टाकून तेथील खड्डे बुंजवले आहेत। तर बाप्पाच्या आगमनाला अवघे 2 दिवस शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे MMRDAने आजपासून सावरा एंबूर या रस्त्यावरील खड्डे बुंजवण्यास सुरुवात केली आहे। बाप्पाचे आगमन खड्ड्यातून होऊ नये म्हणून खड्डे बुंजवण्यास सुरुवात केली आहे। ही आहे सावरा एंबूर दुर्वेस या रस्त्याची अवस्था। आपण बघू शकता किती मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। हा रस्ता सांगावा का फक्त खड्डे सांगावे असा प्रश्न आता पडतोय। येथील जे वाहन चालक आहेत ते तारेवरची कसरत करून अक्षरशः जीव मुठीत घेऊन गाडी चालवत असतात। बाईकवाल्यांना तर समजतच नाही की गाडी कशी चालवावी। बाप्पाचे आगमन 2 दिवसात होत आहे, त्यामुळे येथील रस्ते PWDने हा रस्ता तात्पुरती मलमपट्टी करण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे। आपण बघू शकतात का इथे रस्त्याचं काम सुरू आहे, पण ही फक्त तात्पुरती मलमपट्टी आहे हेच दिसतंय। ह्याच्यानंतर जी परिस्थिती आहे रस्त्याची ती जैसे तीच आहे। ग्रामस्थांना परत ह्या खड्ड्यामुक्त रस्त्यामधूनच आपला प्रवास करावा लागेल। शाळकरी मुलांना शाळेत ह्या खड्ड्यामधूनच जावे लागणार आहे। कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता अरस, न्यूज पोलीस रिपोर्टर, सावरे। पण तेथील ग्रामस्थांची अशी मागणी आहे की तात्पुरती मलमपट्टी न करता रस्ता नीट दुरुस्ती करण्यात यावा, कारण खड्डे बुंजले जातात, परंतु पाऊस पडल्याने परत जैसी थी तीच परिस्थिती रस्त्यावर बघायला मिळते। रस्त्यांच्या दुरुस्तीकडे संबंधित प्रशासनाचे लक्षच नसल्याचे येथील नागरिक सांगतात। खड्ड्यांमुळे वाहनधारकांना, पादचाऱ्यांना, नोकरदार वर्ग व विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। खड्ड्यात पावसाचे पाणी भरत असल्याने खड्डा किती मोठा आहे याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे। यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच शाळा सुरू असल्याने विद्यार्थ्यांची देखील वर्दळ असते।